विदर्भ साहित्य संघाची यावर्षी होत असलेली निवडणूक ही 103 वर्षाच्या या संस्थेच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना आहे. आजपर्यंत म्हणजे गेल्या कित्येक वर्षात मतपत्रिकात लोकांनी या निवडणुकीतल्या आपल्या घरी आलेल्या बघितलेल्या नाहीत. त्यामध्ये नव्याने आलेल्या सूचना त्यामुळे लोक गोंधळून गेलेले आहेत. या सगळ्यांना कार्यकर्त्यांनी सहकार्य करून मतदान नीट व्हावं, भरपूर व्हावं, ते अवैध होऊ नये याचे गावोगावी प्रयत्न देखील चालवलेले आहेत. आणि नागपूरपर्यंत मतपत्रिका आणून सुरक्षितरित्या टाकून देण्याची सेवासुद्धा देणारे सेवाभावी कार्यकर्ते गावोगावी ती सेवा द्यायला तयार झालेले आहेत. हे एक अभूतपूर्व वातावरण आहे. कारण या संस्थेमध्ये आजपर्यंत इतका प्रचंड असंतोष विद्यमान पदाधिकाऱ्यांविरुद्ध 5 वर्ष संस्था चालवणाऱ्या कधीही निर्माण झालेला नव्हता. त्यामुळे 111 अर्ज आले कार्यकारिणीसाठी, 11 अर्ज आले अध्यक्षासाठी. वारंवार हे सांगून झालेलं आहे. हा प्रचंड असंतोष जो निर्माण झाला, हा का निर्माण झाला? कारण विद्यमान पदाधिकाऱ्यांचा जो नाकर्तेपणा आहे, शाखांशी तुटलेला त्यांचा जो संवाद आहे, लोकांना ही संस्था आपलीशी वाटू नये अशा रीतीने जी चालवली गेली आहे, आणि साहित्य संघाची घटना काय, त्याचे उद्देश काय, आपण करतो काय, त्यात तफावत किती, याचं कुठलंही भान न बाळगता ज्यांनी ही 5 वर्ष संधी मिळाली होती त्याचं सोनं करायला हवं होतं. पण विद्यमान पदाधिकारी जे आहेत त्यांच्यासोबत, त्यांच्या नेतृत्वात, त्यांच्याच कार्यकारिणीतले 1/3 लोक निवडणूक लढवायला तयार नाहीत. 5 लोक निवडणुकीला उभेच नाहीत. 1 जण उभे होते सद्गृहस्थ, त्यांनी आपला विड्रॉल देऊन द्यायला सांगितला. म्हणजे इतका कंटाळा तुमचा लोकांना का यावा? तुमच्याकडे जर सगळं चांगलं चाललेलं असेल तर मग विदर्भ साहित्य संघाच्या 6 अत्यंत महत्त्वाच्या आणि सक्रिय असलेल्या शाखांचे शाखाध्यक्ष आणि सचिव हे तर तुमच्या पॅनलमध्ये हवे होते ना. मग ते इकडे का, या विदर्भ साहित्य संघ वाचवण्याच्या पॅनलमध्ये का आले? तुमच्या परीक्षा समितीची 31 तारखेपर्यंत परीक्षा समितीची आमंत्रक तिथे असलेली, जिला कामही करू दिलं गेलं नाही, त्यामुळे तिचं काम बंद करावं लागलं तिला, आणि तिला काम करण्याची इच्छा आहे ती भाग्यश्री बनहट्टी, ही इकडे का आली? म्हणजे तुमच्या कार्यकारिणीतल्या 8-10 लोक तुम्हाला 22 लोक जमवायची अडचण गेली, आणि तरीही तुम्ही अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा दावा करता. कोणती वाङ्मयीन दृष्टी आहे तुमच्याजवळ? कोणती दिशा देणार तुम्ही संस्थेला? काय जाहीरनामा आहे तुमचा? काय उद्दिष्ट आहे संस्थेची? त्यातलं काय झालेलं नाही आणि काय तुम्ही करणार आहे? काही सांगितलंय तुम्ही? केवळ मला इच्छा आहे अध्यक्षपदासाठी उभं राहायची म्हणून मला निवडून द्या असं होत नाही. 5 उमेदवार उभे आहेत. या 5 पैकी 1 उमेदवार हे राजकारणी आणि व्यावसायिक यांच्या अभद्र युतीने उभे केलेले आहेत, ज्यांचा विदर्भ साहित्य संघाशी कधीही काडीचाही संबंध नव्हता. साहित्याचा गंध नाही, एक लेखक नाही, एक साहित्य त्यांच्या नावावर असण्याचं कारणच नाही. पण साहित्य चळवळीत नाहीत. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांचं जतन संवर्धन म्हणजे काय, त्याला दिशा देणं म्हणजे काय, वाङ्मयीन चळवळीत कधी नसलेले लोक, कलात्मक चळवळीत नसलेले कधी लोक, साहित्याच्या चळवळीत नसलेले, असे वरतून पॅराशूटने कोणीतरी ड्रॉप केल्यासारखे आणि सरळ अध्यक्षपदावरती, ज्यांनी कधीही विदर्भ साहित्य संघाच्या कोणत्याही समितीमध्ये काम केलेलं नाही, कार्यकारी मंडळात काम केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध सुद्धा एक प्रचंड मोठा असंतोष नाट्य परिषदेच्या ज्या संस्थेत त्यांनी चालवली. आमच्या सुरेश द्वादशीवरांनी तर फेसबुकवरती या उमेदवारांनी ज्या ज्या संस्था चालवल्या त्या कशा डुबल्या, कशा बुडवल्या, याच्यावरच एक पोस्ट टाकली होती. त्यांचे आमचे व्यक्तिगत संबंध अतिशय चांगले आहेत. त्यांच्या क्षेत्रामध्ये ते थोर आहेत, पूजनीय आहेत, वंदनीय आहेत. त्याबद्दल आम्हाला आदरच आहे. तो कायम राहील निवडणुकीनंतर. पण हे त्यांचं क्षेत्र नाही आहे हे लोक ओरडून ओरडून त्यांना सांगतायत. त्यांनी नितीन गडकरींच्या नावाने ही उमेदवारी आम्हाला अर्ज करायला लावला असं सांगितलं. आम्ही नितीन गडकरींना पाठवलेल्या पत्रात त्यांनी खुलासा करून झाला की माझा काही संबंध नाही. उलट राजकारणी, व्यावसायिक आणि साहित्य क्षेत्राबाहेरील लोक यांनी कधीही साहित्य संस्थात हस्तक्षेप करू नये अशी भूमिका त्यांनी लेखी माझ्या दिलेल्या उत्तरात मांडली. आता आम्ही जे ऐकतोय ते तर फारच भीषण आहे. आम्ही जे ऐकतोय आणि जे ऐकतोय त्याचा पुरावा म्हणून एक मेसेजच मला जो आलेला आहे व्हॉट्सअपवर, तो मी वाचून दाखवतो. तो नाकारावा, ज्यांना नाकारायचं त्यांनी. गिरीश गांधी यांच्या विजयासाठी बुलढाणा भाजपा कामाला. विदर्भ साहित्य संघ ही साहित्यिकांची संस्था असून यामध्ये राजकारणी किंवा व्यापाऱ्यांनी हस्तक्षेप करू नये अशी स्पष्ट भूमिका सांगणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भूमिकेला छेद देत बुलढाणा जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे
आणि त्यांचे सहकारी हे मतदारांवर गिरीश गांधी पॅनलला मतदान करण्यासाठी दबाव आणत असल्याचे समोर आले आहे. यासाठी त्यांनी जिल्ह्यातील अनेक नगराध्यक्ष प्रमुख कार्यकर्त्यांना सुद्धा फोन केले. विशेष म्हणजे याबाबत ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांनी विजयराज शिंदे यांच्याशी बोलणं केलं असता गिरीश गांधी हे मित्र असल्या कारणाने, आता राजकीय माणसाचे मित्र राजकीयच राहणार ना, ते साहित्यिक कसं राहणार, त्यामुळे त्यांचं बरोबर मित्रच असणार. पण या राजकारणी मित्रासाठी एका राजकीय पक्षाचा आदेश म्हणून ते काम करतात हे महत्वाचं आहे. ते त्यांचे मित्र आहे की नाही हे महत्वाचं इथे गौण आहे. त्या कारणाने आणि त्यांनी 3-4 वेळा मदतीसाठी फोन केल्याने, फोन भाजपा अध्यक्षालाच का केला जातो हो, काँग्रेसच्या अध्यक्षाला का नाही केलं? तेही आहेत ना बुलढाणा जिल्ह्यात हर्षवर्धन सपकाळ, त्यांना का नाही केला फोन? ते पण मित्र आहेत त्यांचे, जुने काँग्रेसवालेच आहेत ना सगळे, त्यांना नाही फोन केला. सत्तारूढ असलेल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षालाच मित्र फोन करतो, हेही मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी जेवढी मदत करत असल्याचं सांगितलंय. आता हे एक शीतावून भाताची परीक्षा. ठिकठिकाणी असे फोन गावोगावी चाललेले आहेत. मतदारांकडे मतपत्रिका आल्याबरोबर त्या ताब्यात द्या असं सांगितलं जात आहे. पक्षाचे आदेश असं सांगितलं जात आहे. जरा एकदा लेखी मागावे ना मतदारांनी, कुठे आहेत पक्षाचे आदेश म्हणून? कोणत्या पक्षाचे? पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षाचे आहेत का भाजपच्या, की केंद्राच्या अध्यक्षाचे भाजपच्या? कोणाचे आदेश आहेत? स्पष्ट का करत नाही, खुलासा का करत नाही? एवढे आरोप होतात तुमच्यावरती, एवढं वर्तमानपत्र देतात आहे, एवढं आम्ही नितीन गडकरींना पत्र देतो, एवढे ते खुलासे करतायत, एवढं आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगतोय. त्या पत्रावर मी नंतर बोलणार आहे, मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या. पण सगळे मग लोक मूग का घेऊन आहेत? हे राज्य कोणाचं आहे, कोणासाठी आहे? या संस्था स्वायत्त ठेवायच्या आहे की सगळ्या गिळंकृत करायचे आहेत राजकारण्यांनी आणि केवळ प्रभावी पक्षांनी? कोणासाठी चाललंय हे सगळं? कोण आहे याच्या मागे? याच्या मागे बिल्डर, व्यावसायिक, राजकारणी आणि विदर्भ साहित्य संघाची कोट्यवधीची मालमत्ता ही फक्त हडपण्यासाठी एक अवाङ्मयीन, असाहित्यिक, वाङ्मयाचा गंध नसलेला, वाङ्मयीन दृष्टी नसलेला संस्थेला दिशा देण्याची कुवत, सामर्थ्य, क्षमता या मंडळींमध्ये आहे का? विचारा ना, प्रश्न विचारा, त्याची उत्तर देऊ द्या, डिबेट करा, जाहीररित्या करा. हे तर आम्ही कितीदा सांगून झालेलं आहे. मग कोणतेच खुलासे होत नाही, कोणतीही भूमिका मांडली जात नाहीये. केवळ मला निवडून द्या कारण एका पक्षाचा आदेश आहे. आणि हे गावोगावी भाजपचे कार्यकर्ते सांगतायत असं आमच्यापर्यंत कालपर्यंत येत होतं. पण आज स्पष्ट त्या पक्षाचं नाव असलेलं त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी असे ठिकठिकाणी हे जे चाललेलं आहे. तुम्हाला एकीकडे साताऱ्याला मुख्यमंत्री सांगतात भाजपचेच की आम्ही राजकीय हस्तक्षेप साहित्य संस्थात कधीच करत नाही. एकीकडे केंद्रीय मंत्री सांगतात भाजपचेच की हस्तक्षेप करूच नाही. मग हे लोक कोण भाजपचं नाव सांगतात? तुम्ही कारवाई का करत नाही त्यांच्यावरती? तक्रार का करत नाही त्यांची? हे फसवणूक करतायत असा त्यांच्यावरती संबंधित यंत्रणांकडे पक्षाने तक्रार करावी. जर पक्ष याच्या मागे नसेल तर मग पक्ष हे करत नाहीये. पक्षाचे कार्यकर्ते खुलेआम ही संस्था ताब्यात घ्यायची आहे, कसंही करून आपल्याला विदर्भ हे सांगून मतं मागतायत. मतदारांनी कुठल्याही राजकीय प्रलोभनाला, आमिषाला, लोभाला बळी पडू नये. त्यांनी मतदानाचा हक्क आपला विवेकाने बजवावा आणि संस्थेच्या प्रमुखपदी, अध्यक्षपदी ज्याच्याजवळ, ज्यांनी विदर्भ साहित्य संघात काम केलंय, ज्याला अनुभव आहे, 20-20, 30-30 वर्ष ज्यांनी आपला घाम गाळलाय, रक्त आटवलंय, ज्यांना वाङ्मयीन माहिती आहे लोकांना, डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशींचं काम महाराष्ट्रभर. मी तर अनेकदा सांगितलंय की श्रीपाद भालचंद्र जोशीपेक्षा कोणी थोर वाङ्मयीन लेखक, कवी, साहित्यिक, वाङ्मयीन चळवळ करणारा, महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी, मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळ करणारा कोणी असेल तर द्या ना त्याला मत. 5 लोकांमध्ये फक्त निवडून दाखवा आहे का? तर केवळ माझे मित्र आहेत आणि केवळ मला आदेश आहे आणि केवळ मला फोन केला, ही पात्रता नाही आहे विदर्भ साहित्य संघाच्या. 103 वर्षाच्या अतिशय उज्ज्वल वाङ्मयीन परंपरा असलेली ही संस्था. आम्ही असाहित्यिक, अवाङ्मयीन, राजकारणी, व्यावसायिक, साहित्य क्षेत्राबाहेरील लोक यांच्या हाती जाऊ देणार नाही. आणि हेच उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? क्रीडा संस्था या फक्त क्रीडापटूंसाठी आहेत, साहित्य संस्था या साहित्यिकांसाठी आहेत, साहित्य प्रेमींसाठी आहेत. साहित्यप्रेमी म्हणजे कोण? कोणी 18 वर्षाचा वरचा नागरिक भारतीय राज्यघटनेने अधिकार दिला म्हणजे साहित्यप्रेमी होत नाही. काय वाचन आहे तुमचं साहित्याचं? किती वाचन आहे? जरा सिद्ध करा ना आपली गुणवत्ता जाहीररित्या या डिबेटमध्ये आणि मग अध्यक्षपदासाठी उभे राहा.